चालली आहे अष्टविनायक दर्शनला. सो हे नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. आणि आज मी खूप जास्त एक्सायटेड आहे बिकॉज आम्ही चाललेलो आहोत अष्टविनायक दर्शन. सो आमची 2 दिवसाची ही ट्रिप असणार आहे अष्टविनायक दर्शनची आणि हे व्लॉग्स मी त्यासाठी शूट करत आहे. सो आता सकाळचे वाजले आहेत 4, म्हणजे आम्ही ऑलरेडी 3 वाजता उठून वगैरे रेडी झालो आहे. आता आमची 4ला बस येणार आहे. सो आता आम्ही निघालेलो आहोत अँड नाव लेट्स गो. आणि ही व्लॉग पूर्ण सिरीज येणार आहे, 2-3 व्लॉग्स असतील. सो आय होप तुम्ही ते एन्जॉय कराल. आणि आता मी निघत आहे, बाकी सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. सो लेट्स गो गाईज. ही बघा आमची बस तर रेडीच आहे. किती भली मोठी बस आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे ट्रिपसाठी. बाजूला तुम्ही बघू शकता किती काळोख आहे बिकॉज समथिंग 4:30 वाजले आणि यांची घाई बघा किती आहे. अरे आपणच पहिले चढलो आहे बसमध्ये. बघा आम्हाला पाहिजे त्या सीट भेटतील आणि खूप जास्त एक्सायटेड आहोत ट्रिपसाठी. सो गाईज वी इकडे ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहोत अन्नपूर्णामध्ये. ब्रेकफास्टसाठी आला आहे मेंदू वडा. हे बुक्कड लोक बघा दाखवलं नाही की खायला सुरुवात आणि आमची ऑर्डर अजून यायची आहे. सो वी आर वेटिंग की कारण आम्ही मागवलेले आहे मिसळ. जे पण मिसळ फायनली आलेली आहे आणि यांचं खाऊन पण झालेलं आहे आणि आता आमची मिसळ आलेली आहे. सो प्लीज इथे डोळे टाकू नका. सो आता आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे तर मस्तपैकी आपण आता छान ब्रेकफास्ट करून घेऊया. आता आम्ही मस्तपैकी नाश्ता केलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या बसमध्ये बसायला. तर सकाळपासून तर आम्ही काळोख होता म्हणून आम्ही झोपलेलो, रेस्टच करून आलेलो आहोत. तर आता गाडीत जाऊन टाईमपास करूयात. आता इथे सत्कार समारंभ सुरू होणार आहे. तुम्ही बघू शकता आम्ही शाल आणि टोपी काढलेल्या आहेत. तर आता आपण सुरुवात करूयात सत्कार समारंभाला. ला आलेत आणि ज्याने पण ही ट्रिप ऑर्गनाईज केली आहे त्यांचा आता सत्कार समारंभ सोहळा होणार आहे. तर आता जे आपल्या ट्रिपचे मेन आयोजक आहेत ज्यांनी ही ट्रिप ऑर्गनाईज केलेली आहे त्यांचा सत्कार समारंभ सोहळा सुरू आहे. आम्ही पोचलेलो आहोत पहिल्या बाप्पाचं दर्शन घ्यायला. आमचे लुक्स इग्नोर करा. सगळे पोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता आमची निशाणी निळी टोपी. आता आपण पोचलेलो आहोत मोरगावला पहिल्या गणपतीचं दर्शन घ्यायला. तुझ्या कॅमेऱ्यातून मला क्लिअर दिसतंय पुढचं सगळं. दाखव. तर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव. तर तुम्ही बघू शकता हा त्याचा एंट्रन्स आहे. आणि चला आता आपण जाऊयात दर्शन घ्यायला. आता आम्ही लाईनमध्ये उभे आहोत. आतमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता श्री शूर असं लिहिलेलं आहे. आणि इकडे असं लाकडं का लावलं आहेत. दीपस्तंभ तिथे काय तरी काम चालू असावं म्हणून इकडे सगळं असं एरिया हे केला आहे. आणि तुम्ही बघू शकता लाईनीत जाण्यासाठी असे सिस्टमॅटिक लाईन्स आहेत. आणि असं वरून आहे वाटतं दर्शन. असं लाईनीचा असं हे आहे म्हणजे दर्शनाची रांग असं इथे लिहिलेलं आहे. सो आता आपण इकडून जाऊया दर्शन घ्यायला. गर्दी एवढी अशी गर्दी नाही आहे असं वाटतं आहे. जेवढी पब्लिक तर नाही वाटत. ते तुम्ही बघू शकता सगळं खाली आहे. आणि इकडे पण तुम्ही बघू शकता हे काय आहे. हे आहेत माझे फॅमिली मेंबर्स. अरे टोपी घातले. सगळे एकदम असे मस्त वगैरे लाईनीत चालले दर्शनाला. आणि इकडे पण हे आहेत वेगवेगळे देवांच्या मूर्त्या लावलेल्या आहेत पण ते आता एवढ्या लांबून तरी नाही दिसत. आणि आमची लाईन पटापट चालले. इथे पण आहेत पुढे भरपूर. थांबा मला पुढे जाऊ द्या मग तुम्ही माझी पाठवते. तुम्ही या मंदिराचा कळस बघू शकता. किती सुंदर आहे यार, एकदम सुरेख. आणि त्याचे कलर्स पण किती सुंदर वाटतात यार. भारी आहे. मस्तच वाटतं यार, असं बघत राहावं असं वाटतं.
खूप त्याच्यावरचं नक्षीकाम कोरीव काम पण किती छान आहे आणि त्याला कलर एवढा भारी दिला आणि त्याच्यामुळे ते अजून उठून दिसते. आणि आम्ही सध्या आहोत लाईनमध्ये. तुम्ही बघू शकता असं आहे वरून खाली ती लाईन आहे. म्हणजे आम्ही खालून वर आलो, आता इकडून वरून परत खाली जायचं दर्शनासाठी. असं ब्रिजसारखं आहे आणि बघू शकता इथून आम्ही आलेलो होतो. हे एंट्रन्स. सो आता जाऊया दर्शन घ्यायला. आता तर लाईन एवढी दिसत नाही आहे, बघू आता आतमध्ये गेल्यावर समजेल. लाईनमध्ये उभे होते आणि लाईन पटापट चाललेली आहे, सो एवढं काय वाटत नाही आहे, गर्दी नाही आहे, खूप छान वाटते. आणि आता आमचं पहिला गणपती बाप्पाचं दर्शन होणार आहे. सो चला जाऊयात. कुणाचा फोन वाजतो? हे आहे असं आतमधलं दृश्य. बघू शकता हे एक्झॅक्ट मंदिर आहे मला असं वाटतं. आणि इकडून आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचं आहे. येऊन बाहेर आलो आहे. तुम्ही इथे बघू शकता छान असं तुळशी वृंदावन आहे आणि इकडे राधाकृष्ण असं लिहिलं आहे, पण आतमध्ये पिंड आहे आणि कृष्णाची मूर्ती आहे. आणि तुम्ही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघू शकतात. हे आहे मोरगावचा मोरेश्वर गणपती, तिकडचं मंदिर, तिकडचं हे दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे अशा आतमध्ये आल्यावरती पण हे गणपती बाप्पांचं हे आहे, दक्षिण द्वार असं लिहिलेलं आहे. आणि हे आहे श्री हनुमंत, जे हनुमंत स्वारींची मूर्ती आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकतात की महाद्वार, हे काय होतं. आणि इकडे तुम्ही बघू शकता इथे देवांची माहिती दिलेली आहे. श्री मोरया गोसावी, म्हणजे यांनी या मंदिराची स्थापना केली. आणि तुम्ही इकडे बघू शकता छान अशी पिंड आहे. इकडे कृष्ण चतुर्थी असं लिहिलेलं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकतात नवग्रह. ओव्हरऑल मंदिर आणि मंदिरचा ॲम्बियन्स खूप छान आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता की अशी एरियांमध्ये पण श्री लंबोदर, म्हणजे गणपतीच्या एका, श्री गणेश योगिद्री महाराज, नंतर इकडे श्री नागदेवता आणि हे बंद आहे ते तुम्ही बघू शकता श्री गुरुदेव दत्त असं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता ही होम किंवा यज्ञाची जागा आहे. आणि इकडे आहे श्री मयुरा देवी, नंतर श्री विकट. तुम्ही बघू शकता छान असं पेरू, करवंद. वाव. आता मला पप्पा काहीतरी दाखवायला नेत आहेत. का दाखवायला नेतात काय माहिती. आणि तुम्ही इथे बघू शकता मोदक आणि पेढे, आरतीचं ताट पण तुम्ही इथून घेऊ शकता. इथे असे स्टॉल्स पण आहेत. मला जर काय घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि ॲक्च्युली आम्ही असं गोल राऊंड मारला का, मला तरी असंच वाटतं. ह्या तुम्ही बघू शकता एवढ्या छोट्याच्या स्पेसमध्ये पण लोक गाडी घेऊन येतात, म्हणजे काय बोलायचं ना. आणि असं आपण परत मंदिराच्या इथेच आलेलो आहोत. मेन वाटतं आता जिथून आपण आलो तसा मेन एंट्रन्स असेल, म्हणजे सरळ असं या पायऱ्या वगैरे चढून. आणि इथे तुम्ही बघू शकता समोर काहीतरी आहे, मगाशी मी नोटीसच नाही केलं. ओ, नंदी बैलाची छान अशी मोठी मूर्ती आहे. मूर्ती नाही म्हणत त्याला, काय म्हणतात. आणि इकडे पण तुम्ही बघू शकता इथे पण खाली काहीतरी आहे, तर आता आपण तेही जाऊन बघूयात. ओ वाव, इथे खूप मोठा असा क्यूट असा मूषक राजा आहे आणि त्याच्या हातात लाडू आहे. Hello, here is a handsome man from our family. My name is Raj Thakur. Nice to meet you all. You guys done with the darshan? मी आलेलो आहोत सिद्धटेकला आणि मी देवबाप्पासाठी हार, फुलं आणि दुर्वा घेतलेला आहे. तर हे आपण बघू शकता हे एंट्रन्स आहे सिद्धटेकच्या गणपतीचं. आणि मी असेच चाललेलो आहोत. हे घे. मोरगाव आणि सिद्धटेकमध्ये पण खूप डिस्टन्स आहे, तर आम्ही बसमध्येच होतो म्हणून मी शूट नाही केलं. आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे खूप असे स्टॉल्स, शॉप आहेत. तुम्ही तिथून काय घेऊ शकता दोन्ही साईडला. आता दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे प्रचंड ऊन आहे आणि तुम्ही बघू शकता किती सारं ऊन आहे,
खूप जास्त ऊन आहे. इकडे दर्शन घ्यायला जायला असं बिल्डिंगमधून जाण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट असं वाटतं की आम्ही बिल्डिंगमध्ये चाललो सिद्धिविनायक मंदिराकडे. म्हणजे आम्ही बरोबर चाललो आणि इकडे तुम्ही बघू शकता श्री सिद्धिविनायक महादर्शन. आम्ही इथे दर्शन घ्यायला आलेलो आहोत, बाहेर आलेलो आहोत आणि इथे पण सगळं बांबू लावलं काहीतरी काम चालू आहे दुरुस्तीचं वगैरे, म्हणून सगळीकडे असं आहे. आणि तुम्ही बघू शकतात हे आहे सिद्धटेकचं सिद्धिविनायकाचं मंदिर. आता आमचं दुसऱ्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे. बस मंदिराचं एंट्रन्स आहे ते ॲक्च्युली असं आहे, म्हणजे इकडून मंदिराकडे जायला रस्ता आहे, बट आता बंद आहे कारण का कन्स्ट्रक्शनचं समथिंग काम चालू आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे समोरच असे खूप सारे दुकानं आहेत, शॉप्स वगैरे आहेत. म्हणजे प्रसाद किंवा काय तुम्हाला घ्यायचं आहे, देवाला फूल वगैरे तर इथून घेऊ शकता. आणि इकडे असं शेड पण आहे म्हणून जरा बरं वाटतं आहे. इथे तुम्ही मोदक वगैरे प्रसादासाठी हवं ते घेऊ शकता. इथे क्यूट असे ब्रेसलेट्स होते, बांगड्या होत्या खूप साऱ्या. माझी मम्मी घेत आहे बांगड्या. आणि बघूयात आपण दुसऱ्या स्टॉलवरती. वाव, क्यूट क्यूट किचन्स पण आहे. हो, हे मध्ये खूप ट्रेंडला होतं. आणि हे तुम्ही असं बघू शकता की याला असं बटन आहे ज्याने त्याचं फेस बदलेल, बट हे बिघडलं वाटलं, जाऊ दे. आणि ते क्यूट असे कॅमेरेज पण आहेत छोटे छोटे, गार्डियन बेल, हे काय कॅमेराज, क्यूट किचन्स आहेत. आणि इकडे काय घेत आहेत तुम्ही बघू शकता, आमच्या बाबूने घेतलेला आहे ब्रेसलेट. ब्रो बघा तुम्ही, भारी. यो 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 काय काय मी फक्त बघितलंय. आम्ही पैसे उगाच वस्तूवरती आपण नाही खर्च करणार, आपण खाण्यावरती खर्च करणार. तर आत्ताच आम्ही जस्ट सिद्धटेक इथल्या गणपतीचं दर्शन घेऊन आलेलो आहोत. आणि हा बाबू माझ्याकडे बघ, हाय कर, हाय हाय कर. सो आता आम्ही ते जेवायला थांबलेलो आहोत. आणि दर्शन तर झालं ठीक ठीक, आणि ऊन आहे त्याच्यामुळे प्रचंड गरम होतं आहे ते. आणि आता आम्ही ते जेवायला थांबलो आहे. प्रॉपर असं चुलीवरचं जेवण आहे, बघू शकता इकडे. आणि सगळे आम्ही वेगळ्या वेगळ्या स्टॉल्सवर थांबलो आहे. इकडे तुम्ही बघू शकता या काकींनी भाकरी करायला घेतलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते की इकडे प्रॉपर अशी ज्वारीची भाकरी कशी बनवतात. आणि आम्ही खूप सारे माणसं, त्याच्यामुळे आम्ही सगळे डिस्ट्रीब्यूट होऊन वेगळ्या वेगळ्या स्टॉलवरती थांबलेलो आहोत. तुम्ही बघू शकता यांची भाकरी अशी 2 मिनटात ऑलमोस्ट झालेली आहे. आणि गाईज चुलीवरचं जेवण खाणार आज एकदम असं पिठलं भाकरी, ते असं टिपिकल जे जेवण असतं ना ते आहे आज आमच्याकडे इथे जेवायला. म्हणजे दुपारचं जे आमचं लंच असणार. तुम्ही बघू शकता 2 मिनटात त्यांची भाकरी रेडी पण झाली. वाव. आणि बघा इकडे दुसरी भाकरी रेडीच आहे. आणि त्यांनी पण ती, आपण मोस्टली डब्यात वगैरे ठेवतो, त्यांनी तिकडेच बाजूला अशी ठेवलं म्हणजे ते गरम राहील. आणि ही टाकलेली आहे दुसरी भाकरी. त्यांना मस्तपैकी असं वरून पाण्याचा हात फिरवलेला आहे. वाव. आणि तुम्ही बघू शकता की या काकी एकाच टायमाला पीठ नाही भिजवतात, प्रत्येक भाकरीला एक एक वेगळं वेगळं पीठ मळतात आणि भाकरी करतात. काहीतरी युनिक असं नाही जे काय नाही, तशी मस्तपैकी अशी भाकरी त्यांनी वाव पलटलेली आहे. बट हे भारी आहे की ते प्रत्येक वेळेला भाकरीला वेगळं वेगळं पीठ करतात, म्हणजे वेस्ट नाही जाणार. आणि जेवढे मे बी त्यांचे जे कस्टमर असतील जे सांगत असतील त्या हिशोबाने ते पीठ मळत असतील. एका भाकरीसाठीच मळतात ते. एक पीठ मळायचं, एक भाकरी करायची, पीठ मळायचं, दुसरं भाकरी, असं आहे. चला आता आपण जाऊन बघत आपले फॅमिली मेंबर्स काय करतात. सो ह्याच इथे तर हे लोक बसलेत. त्यांचं जेवण आलं पण. इकडे तुम्ही बघू शकता छान अशी सॅलडची प्लेट दिलेली आहे. काकडी, कांदा, गाजर, टोमॅटो, लिंबू, वांग्याची भाजी, बघू शकता वांग्याचं भरीत टाईप आहे. आणि ही आहे चटणी, ठेचा आहे. आणि ही चटणी आहे रेडवाली. ही आहे गरमागरम पिठलं. ताटं पण आलेले आहेत.
आमटी आहे. सो दिस इज द ओव्हरऑल फूड. तुम्ही बघू शकता हे भरीत होतं आणि हे असं इकडे सगळ्यांनी जेवणाला सुरुवात केलेली आहे. आता आपण बाकीच्या ठिकाणी जाऊन बघूयात. तर आमचे अर्धे फॅमिली मेंबर्स ह्या स्टॉलमध्ये आहेत. म्हणजे हॉटेलच आहे एक प्रकारे हे इकडचे असे हॉटेल्स. ओके, एकदम असे टिपिकल नॉर्मल. ओ, ह्यांचं पण जेवायला सुरुवात झाली. म्हणजे ह्यांचं ऑलमोस्ट जेवण झालेलं आहे सगळ्यांचं बघा. आणि तिकडे आमचं अजून जेवण रेडी होतं आहे. यांचं तर संपलं खाऊन सगळं. पण आपल्या स्टॉलवरती जाऊयात आणि बघत आपलं जेवण रेडी झालं की नाही. बघा बघा इकडे बघा. ह्यांचं पण जेवण आलेलं आहे. यांचं आत्ताच जस्ट आलेलं आहे. म्हणजे हे आहेत आमच्यासोबत. सो गाईज, सगळे इकडचे हे फिरून आल्यावरती असं कळतं की सगळ्यांनी जेवायला स्टार्ट केलेलं आहे. संपलं पण आहे अर्ध्यांचं आणि आमचं अजून जेवण आलेलं नाही आहे. आणि आम्हाला खूप भूक लागलेली आहे. आता बघा किती वेळात जेवण येतं. लेट्स वेट. जेवण तर इकडचं यम्मी वाटतं. म्हणजे असं एकदम प्रॉपर असं इंडियन महाराष्ट्रीयन फूड आहे. ठेचा, पिठलं, भाकरी असं सॉर्ट ऑफ आहे. सो नाव लेट्स वेट अँड ट्राय. गाईस, तुम्ही बघू शकता आमचं पण जेवण आलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकतात एकदम असं वांग्याचं भरीत आहे हे. ओके, हे वेगळं आहे. आणि इकडे तुम्ही आमटी बघू शकता. इथे पिठलं आहे, लोणचं आहे, ही चटणी आहे. सो आणि हे आम्हाला सॅलड दिलेलं आहे, गाजर, कांदा आणि लिंबू. सो भूक तर प्रचंड लागलेली आहे. पण ठीक आहे, चला जेवायला स्टार्ट करूयात. आता मी सगळ्यांना वाढलेलं आहे आणि आता आपण पटापट जेवून घेऊयात. कारण का सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. चला गाईस, पटापट जेवा, पटापट. आता सगळे दमलेले आहेत. सो रेस्ट करतात. आपण पण रेस्ट करूयात. बाकीची ट्रिप मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेन. सो स्टे ट्यून. आय होप यू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.